आजच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। महाराष्ट्र सीएम पदासाठी अमित शहा आणि विनोद तावडेंची आज बैठक। ठाकरे गटातील लोक शिवसेनेत येण्यास इच्छुक, उदय सामंत यांचं मोठं विधान। फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागतच, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। संदीप नाईक यांच्या समर्थकांकडून बॅनरच्या माध्यमातून मांडण्यात आले विजयाचे अनोखे गणित। आता पाहूयात सविस्तर विषय। मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे आता स्पष्ट झालं असून या संदर्भात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात दिल्लीत बैठक झाली आहे। दोघांमध्ये बैठकाच्या मुख्यमंत्री पदावर चर्चा झाली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिगर मराठा चेहरा मुख्यमंत्री करून भाजपला याचा फायदा होणार की तोटा हा चर्चेमधील प्रमुख मुद्दा असल्याचं कळतंय। दरम्यान एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज अमित शहांची भेट घेणार असून ही बैठक रात्री उशिरा होण्याची शक्यता आहे। राजकीय गेम कसा होतो हे पुन्हा एकदा जनतेनेच दाखवून दिलाय असा टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार बाळ माने यांच्यासह नाव न घेता विरोधकांना लगावलाय। गुहागर मतदारसंघात विजयी झालेले आमदार भास्कर जाधव यांचं अभिनंदन करताना ते म्हणाले की ठाकरे गटातील लोक अनेक जण शिवसेनेत येण्यास इच्छुक असून लवकरच याबाबत निर्णय होईल। ते रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। एकीकडे राज्यात सरकार स्थापनेची हालचाल सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीचे नेते अब्दुल सत्तारांना उच्च न्यायालयाने आणखी एक दणका दिलाय। राज्यपालांची मान्यता नसताना आचारसंहितेपूर्वी घाई गडबडीत सिल्लोड तालुक्यातील भराडी निम्र मध्य प्रकल्पाला तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंजुरी मिळवून घेतली। या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर करण्यात आली होती। नव्याने कोट्यावधी रुपये खर्च करणे हा पैशाचा गैरव्यवहार आहे असा ठपका देखील न्यायालयाने ठेवलाय। महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मुहूर्त नवीन वर्षातच ठरण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे सरकारच्या 2022 मधील आदेशामुळे निवडणुका रखडल्या गेल्या होत्या। या आदेशाला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांकडे सुप्रीम कोर्टाचे लक्ष वेधण्यात आलंय। त्यावर न्यायालयाने 22 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने राज्यघटनेच्या तरतुदींचं उल्लंघन होते। निवडणुका घेण्यासाठी सर्वच न्यायालयाचे प्रलंबित याचिकांवर त्वरित सुनावणी घ्यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे। याची दखल घेत कोर्टाने प्रलंबित याचिकांवर सुनावणी निश्चित केली आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा बुधवारचा दुसरा दिवसही अदानी मुद्द्यावरून गदारोळामुळे वाया गेला। उत्तर प्रदेशातील संभलमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यालाही विरोधकांनी लावून धरल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज आज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले। अदानी मुद्द्यावर काहीही स्पष्टता नसताना संसदेत चर्चा करण्यास सरकारची बिलकुल तयारी नसल्याचं दिसून आलं। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित बातमीपत्र।
राज्यात सध्या मुख्यमंत्री पदावरून मोठं खलबत्तं सुरू असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं सांगितलंय। त्यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे। स्वतःला शिवसेना समजणारे आपल्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीला दिला असेल तर त्यांनी यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असं संजय राऊत म्हणाले। ते दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत होते। तसेच फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास त्यांचं स्वागत असेल असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं। रवी राणांनी अपक्ष म्हणून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवली असं आव्हान बच्चू कडूंनी राणांना दिलंय। राणा दाम्पत्याने पराभवाचं श्रेय घेऊ नये, संपूर्ण राज्याचं चित्रच बदललंय। कोणत्याही एक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी तयार आहे। राणांनीही अपक्ष म्हणून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं आवाहन बच्चू कडू यांनी यावेळी दिलंय। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गोदावरी नदीवरील मुख्य डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। यामुळे घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून नवीन ऊस लागवडीसह रब्बी हंगामातील पिकांसाठी हे पाणी उपयोगात येणार आहे। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं। महाविकास आघाडीचा इथे पराभव झाला। ठिकठिकाणी विजयाचे उमेदवारांचे बॅनर लागलेत, परंतु पराभूत उमेदवारांचे अनोखे बॅनर नवी मुंबईत लागलेत। या बॅनरमध्ये हा तांत्रिक पराभव आहे। जनतेच्या मनातील खरा आमदार डमी उमेदवार आणि प्रतिकात्मक चिन्हास जास्त मतं मिळाल्याचं दाखवून दिलंय। बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक यांचा 377 मतांनी पराभव झाल्यामुळे त्यांचे अनोखे बॅनर लागले, त्याची चर्चा आता सर्वत्रच सुरू आहे। सांगलीमध्ये एक भरधाव कार नदीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत। मृतांमध्ये 2 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे। चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना झाली। सांगलीच्या अंकलीजवळ रात्री 1च्या सुमारास हा अपघात झालाय। गाडीतील सर्व प्रवासी हे कोल्हापूरहून लग्नकार्य आटपून सांगलीला परत येत होते। यावेळी अंकलीच्या पुलावरून ही गाडी थेट कृष्णा नदीपात्रात कोसळली। आर्थिक गैरव्यवहारात अडकल्याची भीती दाखवून बोरिवलीमधील वृद्ध महिलेची 78,70,000 रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। या बातमीसह वेळ झाली, बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।